हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी। तर चला बनवायला घेऊयात। पहिले तर आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। तर आता मगाशी आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो ॲड करून घेऊयात आता। तर कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। मिरची पण ॲड करून घेऊयात आता। मिरची तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता। मी इथे एक मिरची घेतली आहे। तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर चला तर मग आता भाजून घेऊयात। मस्त होते ही पनीर भुर्जी, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली आहे रेसिपी। बघू शकता कांदा असा लालसर भाजून झालेला आहे आपला। छान झाला आहे मस्त भाजून। तर मग आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून मसाले ॲड करणार आहोत। तर पहिलं तर आपण पनीर मसाला ॲड करणार आहोत आणि घरातला मिरची पावडर, घरातला कांदा लसूण मसाला आणि हळद आणि जे तुम्हाला मसाले अजून ॲड करायचे असतील तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये। आणि मी थोडासा चिकन मसाला पण ॲड केलेला आहे, कारण की चिकन मसाल्याने टेस्ट येते। तर नक्की ट्राय करा तुम्ही पण। आणि आता झालेले आहेत मसाले टाकून, तर आपण एकजीव करून घेऊयात आता त्याला। बघू शकता अशा प्रकारे। तर एकीकडे मी कोथिंबीर कट करून ठेवली होती आणि पनीर होतं, ते पनीर मी खिसून ठेवलं होतं ऑलरेडी। मी व्हिडिओ क्लिप नाही घेतली, तर मी तुम्हाला सांगते आत्ता की मी किसून घेतलं होतं आपल्या किसणीने पनीर। तर जितकं क्वांटिटी तुम्हाला हवी तितकी तुम्ही घेऊ शकता। आमचे थोडेच लोक होते म्हणून मी कमी क्वांटिटी घेतलेली थोडी। तर मग मी माझ्या अंदाजाने तेवढं कट केलं, किसून घेतलं। आणि आता थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। तर थोडं लागेल असं पाणी ॲड करायचं आणि थोडासा कांदा आणि टोमॅटो जो आहे तो शिजून द्यायचा अशा प्रकारे। बघू शकता तुम्ही, कारण मी थोडंच पाणी ॲड करते जसं लागेल तसं। भाजून घेऊयात आता 5 ते 10 मिनटं थोडं, कारण शिजवायला हवं आहे त्याला व्यवस्थित। आणि मग आता कोथिंबीर ॲड करून घेऊयात त्याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। बघू शकता असं मस्त असा परतून झालेला आहे। तर कोथिंबीर पण ॲड केलेली आहे आता। आणि आता थोडा वेळ आपण त्याला भाजून घेऊयात, एक 5-10 मिनटं। बघू शकता अशा पद्धतीने। तर कांदा असा मस्तपैकी भाजून झालेला आहे आपला। तर आता आपण ह्याच्यामध्ये पनीर ॲड करणार आहोत। बघू शकता तुम्ही, मी किसून ठेवलं होतं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे। आता आपण ॲड करून घेऊयात अशा प्रकारे आणि आता एकजीव करून घेऊयात पनीरची भुर्जी अशा प्रकारे। बघू शकता खूप सुंदर होते, खूप छान लागते। नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।